नुकताच इस्लाम धर्मियांचा रमजान ईदचा सण साजरा झाला। नमाज पठण सुरू असताना एका पोलिसाने असे काही केले की जे पाहून अनेकांचा पोलिसांबद्दलचा विचार बदलला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। पोलीस प्रशासनासंदर्भात अनेक गैरसमज सर्वसामान्य नागरिकांमध्ये असतात। पोलीस प्रशासनाकडून कुठलाही त्रास झाला तर असंख्य टीकास्त्र सोडली जातात। मात्र खरंच पोलीस प्रशासन एखाद्या जाती, धर्म किंवा परंपरेच्या विरोधात असतात का? याचा विचार करायला भाग पाडणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। पोलीस प्रशासन हे आपल्या राज्यातील असो की शेजारच्या राज्यातील सर्वसामान्य जनतेचे रक्षण हेच त्यांचे कर्तव्य असते। कर्तव्य पार पाडताना अनेक सर्वसामान्य माणसांना झालेल्या त्रासामुळे तसेच राजकारण्यांनी वेळोवेळी कुठल्या न कुठल्या प्रकाराला खत पाणी लावल्याने पोलीस प्रशासन हे एखाद्या जाती, धर्म, परंपरेच्या विरोधातच असल्याचा समज अनेकांच्या मनात आहे। मात्र खाकी वर्दीतील पोलीस हे एखाद्या धर्माच्या, परंपरेच्या विरोधात आहेत का? याचे प्रत्यक्ष उत्तर या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळेल। नुकतीच इस्लाम धर्मियांनी रमजान ईद साजरी केली। ईदची नमाज अदा करताना सुटलेल्या वाऱ्यामुळे नमाजसाठी अंथरलेली चादर विस्कटत होती। हा प्रकार लक्षात येताच जवळ उभ्या असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने व कर्मचाऱ्याने काय केले आपण पाहूयात। नकळतच एक कर्तव्य पार पाडत माणुसकीचा संदेश या पोलिसांनी दिला आहे आणि सहजच मोबाईल कॅमेऱ्यातनं नमाज पठणाची शूटिंग घेत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झाले आहे। जबलपूर येथील ईदच्या नमाज पठण वेळेचे हे चित्रण आहे। हे दृश्य पाहिल्यावर पोलिसांबद्दल असलेला गैरसमज दूर होण्यास नक्कीच मदत होईल। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहमदनगर।